नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्क्वेअर काढण्याची शॉर्ट ट्रिक. जर तुम्ही स्क्वेअर बेसिक मेथडनं स्कूल मेथडनं जर काढत असता तर तुम्हाला कुठं ना कुठं टाइम लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला स्क्वेअर काढण्याची शॉर्ट ट्रिक पण माहिती पाहिजे. ठीक आहे, बघूया. बघा इथं 32चा स्क्वेअर विचारलाय. तर आपल्याला काय करायचं, जे पहिला नंबर दिसल, पहिला डिजिट दिसेल त्याचा काय करायचं, स्क्वेअर करायचा आहे. तर 2चा स्क्वेअर किती होणार आहे, 4 होतो, बरोबर. तर आपल्याला जे इथं डिजिट आणायचे आहेत ना, जी आपली व्हॅल्यू आणायची हे 4 डिजिट मध्ये आणायची असते. पण आपल्याला 4 जे भेटले सिंगल डिजिट भेटलेला आहे, म्हणून त्याच्यासमोर आपण काय करणार, 0 लावणार. सिंगल डिजिट भेटला की आपल्याला काय करायचं, 0 लावायचं. त्यानंतर बघा 3चा स्क्वेअर किती होते, 9 होत असतो. पण आपल्याला डबल आपल्याला सिंगल डिजिट मध्ये आले, तर आपण पुढे काय केलं, ह्याच्या 0 लावला. आता हे 4 डिजिट मध्ये आपली व्हॅल्यू आलेली आहे. त्यानंतर जे पण आपल्याला व्हॅल्यू दिलेली असेल स्क्वेअर काढण्यासाठी, त्यांचा तुम्हाला काय करायचा असतो, मल्टिप्लाय करायचा आहे. 3 3 गुणिले 2 किती होतात, 6 होतात. तर 6चे तुम्ही डबल करा किंवा मग मल्टिप्लाय 2 करा. जी पण व्हॅल्यू येईल त्याचे पण डबल करायचे आपल्याला. ठीक आहे, तर 3 गुणिले 2 6 झाले, 6चे डबल होतात 12. 12 तुम्हाला काय करायचंय, ऍज इट इज सेंटर मध्ये लिहायचंय. ठीक आहे, नाही ह्या साईडला लिहिणार आहे तुम्ही, नाही ह्या साईडला लिहिणार आहेत. तर बघा याचा आन्सर तुम्हाला आता ऍडिशन करायचंय, बेरीज करायची ह्याची. तर 4 ला 4 आले, 2 ला 2, 9 आणि 1 10 होतात. एक कॅरीला गेला आणि 10 लिहिले. हे तुमचं काय झालेलं आहे, आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, हे तुमचं आन्सर आलं. जर तुम्हाला ट्रिक कळाली असेल, तुम्हाला कॉन्सेप्ट आवडला असेल, तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. ठीक आहे.